देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि देशातील सगळ्यात मोठं शहर म्हणून गणली जाणारी मुंबई महानगरपालिका अवघ्या एका महिन्याच्या निवडणुकीच्या दरम्यान मुंबईवरती कुणाचा भगवा झेंडा फडकणार, मुंबईमध्ये सत्ता कुणाची येणार, या एका शब्दाने महाराष्ट्राचं राजकारण अखेर पलटलं. मित्रांनो, सगळ्यात मोठा 100% खरा ठरणारा मुंबईचा ताजा सर्वे, ग्राउंड लेवलवरती केलेला सर्वे, मुंबईवर कुणाची सत्ता, बघूया ताजा धक्कादायक सर्वे आला समोर. पहिला पक्ष येतोय शिंदेची शिवसेना. महाराष्ट्रामध्ये राज्याचं राजकारण सुरू झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईवरती सत्ता स्थापन करणार की उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई पुन्हा एकदा ताब्यात घेणार, या सुरू झालेल्या चर्चेपासून ते आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपलं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्थापित केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून जवळजवळ 50च्या आसपास नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणं पसंत केलं. त्यानंतर मात्र राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची युती झाल्याच्या नंतर आता शिंदेकडील सगळेच नगरसेवक दोन्ही ठाकरे बंधूंकडे येण्यासाठी तयार आहेत. आपलं निवडून येणं काही खरं नाही असं वाटल्याच्या नंतर त्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची वाट धरली. यामुळे आगामी काळात यांचा प्रवेश होईल. तत्पूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह एकनाथ शिंदेंना मुंबईत किती जागा मिळणार हा मोठा प्रश्न होता. तर मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 17 ते 23 जागांवरती यश मिळेल, हा महत्वाचा 100% ग्राउंड लेवलचा सर्वे येतोय समोर. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे मित्रांनो काँग्रेस. काँग्रेसला मुंबईमध्ये आपला जम बसवायचा असून काँग्रेस सध्या मुंबईमध्ये 16चा नारा देत होती. मात्र केंद्राने फटकारल्याच्या नंतर राज्यातील नेत्यांना जाग आली आणि राज्यातील नेत्यांनी देखील ठरवलं की मुंबईमध्ये आपणाला महाविकास आघाडीसोबत गेल्याशिवाय गत्यंतर नाही आणि महाविकास आघाडीसोबतच गेल्यानंतर आपल्याला सत्ता येईल, अन्यथा आपणाला कायमस्वरूपी विरोधामध्ये बसावं लागेल. हे ऐकल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत मुंबई महानगरपालिका लढायला तयार झाली. मग काँग्रेसला मुंबईत किती जागा मिळणार हा मोठा प्रश्न होता. तर काँग्रेसला मुंबईमध्ये जवळजवळ 23 ते 27 जागी यश मिळू शकतं, हा मुंबईचा सर्वे येतोय. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवारांच्या म्हणण्यानुसार मुंबईमध्ये जर आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तरच आपल्याला मुंबईची सत्ता येईल, अन्यथा मुंबई पुन्हा एकदा भाजपच्या हातामध्ये जाऊ शकते, असं पवारांनी आपलं मत व्यक्त करत केंद्रातील काँग्रेसच्या नेत्यांना खडसावलं आणि मुंबई महापालिका एकत्र लढण्यासाठी तयार झाले. मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा मोठा प्रश्न होता. शरद पवारांची ताकद जरी मुंबईत नसली तरी ठाकरे बंधूंच्या जवळ एकत्र लढल्यामुळे शरद पवारांना मुंबईत मोठा फायदा होऊ शकतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये जवळजवळ मिळू शकतात 5 ते 7 जागा, एवढ्या जागी मोठं यश मिळू शकतंय. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अजित पवार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा केल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मात्र अजित पवारांना महायुतीमध्ये घेणार नसल्याचा निर्वाळा केलाय. मग आता अजित पवारांची राष्ट्रवादी जर वेगळी लढली तर महायुतीला सगळ्यात मोठा फटका मुंबईमध्ये बसू शकतो. त्यामुळे अजित पवारांना देखील मुंबईत चांगल्या जागा मिळणार नाही. जर वेगवेगळे पक्ष लढले तर इथे महाविकास आघाडीला जागा खूप मोठ्या सुरक्षित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. मग भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचं का वागते असा देखील प्रश्न येतोय. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा मोठा प्रश्न होता. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये 4 ते 6 जागी यश मिळू शकतं, हा मुंबईचा धक्कादायक सर्वे अखेर समोर येतोय. त्यानंतर पुढचा महत्वाचा सर्वे आहे तो पक्ष म्हणजे राज ठाकरे यांची मनसे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये चांगलं यश मुंबईत मिळत नव्हते, कारण की उद्धव ठाकरेंचे उमेदवार त्यांच्या विरोधात होते आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये मनसेचे उमेदवार उभे राहत होते. या सगळ्यांच्या गोंधळामुळे मुंबई महानगरपालिका ताब्यात येणं राज ठाकरेंना अवघड होतं. परंतु दोन्ही बंधूंनी एकत्र आल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी आता मात्र कंबर कसली असून दोन्ही बंधूंमध्ये मराठी मताची जी टक्केवारी होती ती वाढून आता 50%च्या आसपास मतं पडू शकतात. त्यामुळे राज ठाकरेंना मुंबईमध्ये प्रचंड मोठं यश मिळणार असल्याचं दिसतंय. 26 ते 31 जागांवरती राज ठाकरे यांची मनसे मजल मारू शकते असा हा प्राथमिक अंदाज समोर येतोय. त्यानंतर ज्या भारतीय जनता पार्टीला, ज्या बीजेपीला संपूर्ण देशामध्ये सगळ्यात सुरक्षित वाटणारी मुंबई महानगरपालिका
आपल्या ताब्यात घ्यायची आहे। केंद्रातील बड्या नेत्यांचं देखील म्हणणं हेच आहे की मुंबई महानगरपालिका जिंकता आली पाहिजे, मुंबईवरती आपली सत्ता आली पाहिजे। त्या दृष्टीनं भाजपनं गेल्या 5 वर्षांपासून मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी खूप मोठी लढाई सुरू केली आहे। मुंबईमध्ये सगळे प्रोजेक्ट लॉन्च केलेत, मुंबईची कामं प्रगतीपथावरती लावली आहेत। मुंबई महानगरपालिका ताब्यात येण्यासाठी त्यांनी वाटेल तेवढा खर्च करण्यास सुरुवात केली आहे। मात्र ठाकरे बंधूंची लढाई थेट भाजपशी असल्याकारणाने मुंबईत भाजपला कितपत यश मिळू शकतं हा देखील तेवढाच मोठा प्रश्न होता। भाजपच्या सोबत एकनाथ शिंदेची शिवसेना असल्यामुळे त्यांना देखील फायदा होऊ शकतो। मात्र भाजपला इथे किती जागा मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। त्यामुळे भाजपा मुंबईमध्ये सत्तेच्या जवळ पोहोचू शकेल का हा देखील मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता। मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर भाजपला मोठी मजल मारावी लागेल। मग आता भाजपला मुंबईमध्ये मिळत आहेत फक्त 61 ते 67 जागी यश भाजपला मुंबईमध्ये मिळू शकतं। याच्या पेक्षा जास्त जागा मुंबईत भाजपला मिळू शकत नाहीत असा अंदाज सांगतोय। दुसरी आणि महत्वाची पार्टी म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना। ज्या शिवसेनेतून सगळ्याच नगरसेवकांनी जवळजवळ उद्धव ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतला। 50 नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्र्यांनी मुंबई सोडून उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेच्या गटामध्ये जाण्याचा प्रयत्न केला गेला। तिथे गेल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिका आपण हरू का असं सध्या नेत्यांना वाटलं होतं, आपण जिंकू का असं वाटलं होतं। मात्र मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं शाखांचं प्रचंड मोठं जाळं आहे। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षामध्ये केलेलं जबरदस्त काम हे उद्धव ठाकरेंना तारू शकते। आणि मुंबईतला मराठी माणूस आजही या विचारामध्ये आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईमध्ये ताकद ही ठाकरेंचीच राहणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात देणार का हा मोठा सर्वे काय सांगतोय हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहेत 72 ते 79 जागा। पहिल्यापेक्षा चांगलं यश मुंबईत उद्धव ठाकरेंना मिळू शकतं। याचा सगळ्यात मोठा फटका भाजपला बसू शकतोय। मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्यामुळे दोघांना मिळणार हे यश आगामी काळामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकांवरती याचा थेट परिणाम होऊ शकतो। त्यामुळे एकनाथ शिंदेसह भाजपला देखील राज्याची सत्ता आगामी काळामध्ये गमवावी लागू शकते। कारण की तशा प्रकारची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची महाराष्ट्राची जी मजल आहे ती मात्र खूप मोठी होईल। आणि मुंबई जिंकल्यानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आगेकूच करतील ही या घडीची सगळ्यात मोठी घडामोड आपल्या समोर येऊ शकते। त्यामुळे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात जाईल हे आता जवळजवळ निश्चित बनतंय। परंतु आगामी काळामध्ये प्रचारामध्ये शेवटी आघाडी कोण घेतं यावरच शेवटी समजेल। परंतु सध्या तरी मुंबईचं वातावरण ठाकरेंच्या बाजूने झुकताना दिसतंय। ही एवढीच मुंबईतील सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते। मित्रांनो, आपणास काय वाटतंय मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत व्यक्त व्हा।